आम्हाला बरेच जण विचारतात की एका दिवसामध्ये किती बदाम खावेत. आता बदामाचे फायदे तर असतात, आपल्याला माहीत आहे. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स असतात, मॅग्नेशियम असतं, कॅलरीज असतात, प्रोटीन्स असतात. ते आपल्याला ब्लड प्रेशर कंट्रोल करायला मदत करतं, तसंच कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतं, स्मरणशक्ती चांगली वाढवतं, म्हणजे मेंदूचं कार्य चांगलं. म्हणून आपण काय म्हणतात, बदाम खा म्हणजे बुद्धी चांगली चालेल. त्यामध्ये फायबर्स जे असतात त्याच्यामुळे पोट साफ व्हायला पण मदत होते आणि याच्यामुळं हा लो ग्लायसेमिक इंडेक्स, साखर पण कंट्रोल व्हायला मदत होते. परंतु हे किती खाल्ले पाहिजेत? 5 ते 10 बदाम एका दिवसामध्ये खाल्ले पाहिजे. आणि कशा प्रकारे खाल्ले पाहिजेत? शक्यतो जर भिजवून खाता आले तर ते अगदी उत्तम. ते एकदम त्याचा फायदा चांगल्या प्रकारे होईल, कसलाही दुष्परिणाम त्याचा होणार नाही. तुम्ही नियमित जरी खाल्लात, कारण न भिजवता खाल्ल्यानंतर त्याच्यातून जे तेल असतं ह्या तेलामुळं रक्तातलं ट्रायग्लिसराइड्स वाढू शकतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून भिजवून बदाम खावेत आणि दिवसातून एक 5 ते 10 बदाम फक्त खावेत.